नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सकाळचे 10 वाजता आहेत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रातून श्रीलंकेपाठोपाठ आणि पाकिस्तानची सुद्धा आता अर्थव्यवस्था अखेरच्या घटका मोजू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पाकिस्तानी नागरिक एलपीजी गॅस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून आणतानाचं चित्र आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 10,000 रुपयांना विकला जातोय. तसंच कामगारांचे पगार करायला सुद्धा पैसे नाहीयेत. आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानात ऊर्जा संकट सुद्धा आलेलं आहे आणि ऊर्जा संकटामुळे पाकिस्तानात मार्केट, मॉल आणि लग्नाचे हॉल बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. तर केवळ एवढंच नव्हे तर अधिक वीज खेचणाऱ्या पंख्यांचे उत्पादन देखील थांबवण्यात आलंय. मार्च 2022 पर्यंत पाकिस्तानचं एकूण कर्ज 43 लाख कोटी पाकिस्तानी रुपये इतकं झालेलं होतं. इम्रान खानच्या काळामध्ये ते कर्ज आणखीनच वाढलं. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत जोडले गेलेत. सर, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. श्रीलंकेनंतर पाकिस्तानमध्ये काय स्थिती आली आहे याचं सविस्तर वर्णन करा. मला असं वाटतं की आपण योग्य पद्धतीने सांगितलं की पाकिस्तानात हा पूर्णतः श्रीलंकेच्या मार्गावर जातो आहे. दक्षिण आशियातला हा दुसरा देश असेल की ज्याच्यामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अस्थिरता ही निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची जी परकीय गंगाजळी आहे ही केवळ 10 अब्ज डॉलर्स एवढी राहिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान हा साधारणतः आपला सरकारी खर्च 2 महिने चालू शकेल इतकीच त्यांची ऐपत ही आता उरलेली आहे. त्यामुळे डॉलर वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पाकिस्तान आहे आणि डॉलर वाचवण्याच्या प्रयत्न असल्यामुळे तिथं तेलाच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत. नॅचरल गॅसच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसत आहेत. आपण जसं आता सांगितलं की कमर्शियल गॅसची किंमत ही 10,000 क्रॉस झालेली आहे. तर जो घरगुती वापरण्याचा गॅस आहे तो साधारणतः 2,500 पर्यंत गेलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील 200च्या पार ह्या झालेल्या आहेत. पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक पद्धतीने महागाई वाढलेली आहे आणि ही साधारणतः महागाईचा दर हा 25% एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानच्या सरकारचे जे चुकलेले निर्णय आहेत हे याला प्रामुख्याने जबाबदार आहे. तसं भारताने राजनैतिक शहाणपण दाखवून वेळीच रशियाकडनं योग्य किमतीमध्ये डिस्काउंटेड प्राइसमध्ये तेल घेतलं. त्यामुळे तेलाचा कोणत्याही किमतींचा आगडोंब हा भारतामध्ये उसळला नाही. तेलाच्या किमती ह्या नियंत्रणामध्ये राहिल्या. तसा प्रकार हा इतर देशांमध्ये झालेला नाहीये आणि पाकिस्तानला त्याची ही चूक कळलेली आहे. खुद्द इम्रान खान यांनी देखील हे बोलून दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पाकिस्तानमध्ये आता परकीय गुंतवणुकी यायला कोणी करायला तयार नाहीये. चीनने सावध पवित्रा घेतलेला आहे. अमेरिका, सौदी अरेबियाच्या गुंतवणुकी होत नाहीयेत. बरं, शैलेंद्र देवळणकर सर, खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्याचं विश्लेषण केलं न्यूज 18 लोकमतशी बोलताना. यानंतर थेट जाऊयात. संजय राऊत बोलतायत तिथे. आप यहाँ के उद्योगपतियों से बात करने के लिए आए हो. आप अपने राज्य के विकास के लिए मुंबई का योगदान लेने के लिए आए हो. तो ये रोड शो किस लिए भाई? अभी हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और इंडस्ट्री मिनिस्टर दावोस में जा रहे हैं इन्वेस्टमेंट लाने के लिए, यहाँ फॉरेन इन्वेस्टमेंट. तो उधर वो जाके दावोस के रोड पर रोड शो करेंगे क्या? नहीं ना. तो ये राजनीति जो चल रही है मुंबई में भारतीय जनता पार्टी पुरस्कृत, ये बंद करो. सर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या बाबतीत रणनीती आखली जाते. म्हणजे काय असतं रणनीती? त्यांना माहिती आहे का रणनीती म्हणजे काय? खोके, पेट्या, पाकिटं कुठे कशी वाटायची, कोणाला कसं विकत घ्यायचं, ही रणनीती असते त्यांची. रणनीती जी आहे लोक ठरवतील, मतदार ठरवतील काय करायचं ते. वाट बघतायत ते खोकेवाले कधी येत आहेत. तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा त्यांच्याकडनं केला जातो. कोणाकडून? राहुल शेवाळेंकडून. बापरे, होय का? फार मला असं वाटलं अणुबॉम्बच पडला मुंबईवर. सोडावं, अशा रोज आम्हाला नोटीस येत असतात. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख, औरंगजेबजी ते त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आलं. औरंगजेबजी, उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील. याच्यावरच ते त्या पक्षाची रोजीरोटी आहे. सर, उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे का जानेवारीच्या? नक्की तयारी सुरू आहे. कशा प्रकारे? गोल्फ क्लबवरती एक विराट सभा उत्तर महाराष्ट्रा संदर्भात होण्याची तयारी सुरू होईल ती.
आणि यानंतर आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. खरं तर संजय राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सध्या सुरू असलेल्या मुद्द्यांवरती भाष्य केलं. रोज ज्या पद्धतीने माध्यमांशी ते बोलत असतात त्यानुसार आजही ते बोलत होते. आता पुढची बातमी जी आहे ती म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी धर्मवीर या मुद्द्यावरून अजित पवारांवरती टीका केली होती आणि नितेश राणेंच्या या टीकेवरती अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते चांगले संतापले आणि टिल्ल्या लोकांच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही, त्यांची उंची किती तर बोलतो किती असा सवाल अजित पवारांनी विचारला आणि त्याला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय ट्विटरवरून. लघुशंकेने धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवानं दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केलं, त्यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळली आणि हे सिद्ध झालं की त्यांना औरंग्यावरची टीका सहन होत नाही. म्हणूनच त्यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाहीत असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांना दिलं. तर अजित पवार नेमकं काय म्हणाले होते ते आपण एकदा ऐकूया. टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण असं त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्याला मी कशाला उत्तर देऊ. माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो मी. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री आणि भाजपवरती जोरदार टीका केली. नेरूळ इथल्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी आजकाल बाई दिसली तर मी 4 फूट लांब पळतो, मी आता शपथ घेतली की बायकोला सोडून कुणाचाही स्पर्श करायचा नाही असं स्पष्ट केलं. आजकाल अंगावर जाण्याची भीती वाटते, कधी रात्री उचलून घेऊन निघून जातील याचा काही अंदाज नाही राहिला असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला लगावला. असं कधी होतं का 2-2, 3-3, 4-4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 3चा वाढ असावा असं मुख्यमंत्री नगर. जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवरती केलेली टीका, मुख्यमंत्री आणि भाजपवरती जोरदार टीका केली. नेरूळमध्ये कार्यक्रमात ते बोलत होते आणि ते म्हणाले आजकाल बाई दिसली की मी 4 फूट लांब पळतो, मी आता शपथ घेतली की बायकोला सोडून कुणालाही स्पर्श करायचा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमात. त्यानंतर एक मोठी बातमी. आर्थिक मंदीमुळे जगभरातील मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकर कपात सुरू झाली आहे आणि याचा फटका ऑनलाईन रिटेलर अॅमेझॉनला सुद्धा बसलेला आहे. अॅमेझॉन आपल्या 18,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे आणि याबाबतची माहिती खुद्द अॅमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अँडी जॅसी यांनी दिली. आयटी क्षेत्रातील मंदीचा फटका अॅमेझॉनला बसलाय आणि अॅमेझॉननं ही नोकर कपात केली आहे. तर कोणत्याही ई कॉमर्स कंपनीमध्ये आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कॉस्ट कटिंग असेल. केवळ अॅमेझॉनच नव्हे तर अमेरिकेतील सॉफ्टवेअर कंपनी सेल्सफोर्स इंकनं सुद्धा 10% कर्मचारी कपातीचा निर्णय घेतलाय. आर्थिक मंदीला तोंड द्यावं लागत असल्यामुळे कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय. यानंतर बातमी राज्यातून आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी शिंदे पक्षातील 12 जणांवरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात खासदार गजानन कीर्तीकर, खासदार राहुल शेवाळे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर आणि यामिनी जाधव यांच्यासह एकूण 12 जणांचा समावेश आहे, ज्यांच्यावरती मुंबई महानगरपालिका निवडणुकीची बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यांवरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कोणत्या नेत्यांवरती ही जबाबदारी सोपवली गेली आहे? मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात खासदार गजानन कीर्तीकर, खासदार राहुल शेवाळे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, त्याचसोबत आमदार सदा सरवणकर यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मिशन मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. आणखी यामध्ये आमदार प्रकाश सुर्वे, आमदार यामिनी जाधव, आमदार मंगेश कुडाळकर आणि आमदार दिलीप लांडे यांचा देखील समावेश आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, त्याचसोबत उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या आशा मामिडी आणि माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांच्यावरती सुद्धा मिशन मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा राज्य सरकारनं केल्यानंतर आता दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात आलेला आहे आणि या दिव्यांग कल्याण विभागात 32 पदं निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केलाय.
पुढची बातमी, आमदार अनिल परब यांच्यावरती ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्टसह अनिल परबांची 10 कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावानं सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असं देखील ईडीनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणण्यात आलंय. ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून साई रिसॉर्ट संदर्भात परवानग्या मिळवल्या गेल्याचं ईडीनं म्हटलंय आणि त्यामुळेच ईडीनं मुरुड दापोलीमधील 42 गुंठे जमीन आणि साई रिसॉर्टची मालमत्ता जप्त केल्याचं सांगितलंय. दरम्यान अनिल परबांचं रिसॉर्ट गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवरती होतं आणि त्याचा तपास ईडीकडून करण्यात आला होता. तुम्ही रिसॉर्ट विकला हे तुम्ही अग्रीमेंट रजिस्टर्ड केलं. सदानंद कदमनी लिहून दिलं आहे की मी रिसॉर्ट अनिल परब कडून विकत घेतला. ग्रामपंचायतला अनिल परबने लिहून दिलं हा रिसॉर्ट आहे, मी बांधलाय, माझा आहे. दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स अनिल परब भरत होते म्हणून तो मी नव्हेत म्हणून अनिल परब जेलमधून झाल्याशिवाय सुटका नाही. किरीट सोमय्या हे काय न्यायाधीश नाहीये आणि किरीट सोमय्याला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. मला ज्या अथॉरिटीज प्रश्न मी याच्यापूर्वी देखील सांगितलंय, मला जे अधिकारी प्रश्न विचारतील, जे अथॉरिटीज प्रश्न विचारतील त्यांना उत्तर देणं मी बंधनकारक आहे आणि याची ठरलेली व्यासपीठ आहे, याच्यासाठी कोर्ट आहे. मी कोर्टात जाऊन न्याय मागीन माझ्या बदनामीचा. एक मोठी बातमी येते. ठाण्याच्या विवियाना मॉल जवळच्या उत्सव हॉटेल समोर मेट्रोचं काम सुरू असताना वरून एक मोठी लोखंडी प्लेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावरती पडली आहे. एक मोठी घटना. मेट्रोचं काम सुरू आहे आणि याच कामादरम्यान ही दृश्य जी समोर आलेली आहेत, अतिशय भयानक अशी ही दृश्य आहेत. मात्र ठाण्याच्या विवियाना मॉल जवळ ही दुर्घटना घडली आहे आणि एक मोठी लोखंडी प्लेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावरती पडली आहे. ही दुर्घटना एका महिलेसोबत घडली आहे ठाण्याच्या विवियाना मॉल जवळ. या मेट्रोच्या कामामध्ये वापरली जाणारी एक लोखंडी प्लेट ही वरून जोरदार खाली कोसळली. मात्र खालून जाताना एका महिलेच्या अंगावरती ही लोखंडी प्लेट पडली आहे. काय नेमकं झालंय, घडलंय, जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, ही जी घटना आहे ही मध्यरात्रीची घटना असं बोललं जात आहे. तिथल्या स्थानिकांनी पोलिसांना यावर असं कळवलेलं आहे. मेट्रोच्या कामाला बॅरिकेडिंग केलेली आहे आणि आतमध्ये नेमकं काय घडलेलं आहे लोकांना दिसलं नसल्यामुळे ही घटनेची माहिती जी आहे ती सकाळी उशिरा कळली. आता ही आपण जर दृश्य पाहिलं तर अतिशय भयावह दृश्य आहेत. महिलेच्या अंगावरती ही प्लेट पडलेली आहे आणि त्यामध्ये महिलेची हालचाल दिसत नाहीये. त्यामुळे स्थानिकांचं असं म्हणणं आहे की महिला जी आहे ती मृत झाली असावी. मुळात आता हा प्रश्न उपस्थित होतो की महिला बॅरिकेडिंगच्या आतमध्ये काय करत होती, कारण का मेट्रोचं काम जे आहे ते बॅरिकेडिंग लावलेलं आहे. तिथून बाहेरून जायला रस्ता आहे, तिथून ती महिला कशी काय गेली. असं असेल की तिथून जायला रस्ता असेल, समोर विवियाना मॉल आहे किंवा काही दुसरे हॉटेल्स वगैरे आहेत, काही ऑफिसेस आहेत, तिथून जायला रस्ता आहे का. त्या दरम्यान ही खड्ड्यापर्यंत जाईपर्यंत महिला तिथे का गेली होती आणि खड्ड्यात पडली आणि तिथून नंतर तिच्या अंगावर प्लेट पडली का, हा पुढे पोलीस तपासाचा भाग आहे. पण जी घटना घडलेली आहे, आपण दृश्य जर पाहिले अतिशय भयावह ही दृश्य आहेत. महिलेच्या चेहऱ्यापासूनचा खालचा संपूर्ण भाग जो आहे तो पूर्णपणे त्या मोठ्या लोखंडी प्लेटच्या खाली दबलेला आहे. जो पिलर आहे मेट्रोच्या कामासाठी उभारलेला आहे, त्या पिलरला ती खाली बेसला एक सेंट्रिक प्लेट लावली जाते. ती सेंट्रिक प्लेट लावली गेल्यानंतर त्याच्यावरती संपूर्णपणे त्या प्लेटला चारी बाजूने ब्लॉक केलं जातं. ही प्लेट ब्लॉक केली गेली नव्हती का, त्या अशा पद्धतीनं जर कुठला कर्मचारी तिकडे काम करायला गेला असं मेट्रोचा, त्याच्याही अंगावरती ही प्लेट पडू शकली असती. त्यामुळे हे अनेक प्रश्न आहेत. पण याच्यामध्ये प्रथमदर्शन तरी असं वाटतंय की दुर्दैवी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. पोलीस आता घटनास्थळी पोहोचत आहेत, कारण स्थानिक लोकांना देखील आताच माहिती मिळालेली आहे आणि पोलिसांनाही त्या बाबतीमध्ये आताच माहिती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे पोलीस आता घटनास्थळी पोहोचत आहेत. पण आपण जर पाहिलं की मेट्रोच्या कामामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कामं सुरू आहेत आणि यामध्ये अनेक अपघात होताना आपल्याला दिसत आहेत. याच पद्धतीनं आता हा एक संशय निर्माण होतोय की ही महिला तिथे काय करायला गेली होती आणि काय. जी, म्हणजे अजित, नेमकी चूक कोणाची यामध्ये हे देखील पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.
पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे 6 वर्षांपूर्वी पुणे सत्र न्यायालयासमोर 20 वर्षांच्या यश सोनी या तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता। यशच्या वडिलांनी पुणे महानगरपालिकेविरोधात पुण्याच्या न्यायालयात 1 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा केला होता। न्यायालयाने या प्रकरणात महापालिकेच्या कारभारावरती ताशेरे उडत 16% व्याजाने 16 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिलेत। रात में 2 बजे उसका कोर्ट के सामने एक्सीडेंट हुआ। उस एक्सीडेंट की वजह कॉरपोरेशन का जो एक बैरक और रॉड्स और गड्ढे थे, गड्ढे में गाड़ी जंप हुई और बच्चा मेरा उस रॉड पे जाके गिरा और वो रॉड उसके हार्ट में जाके लगा और ऑन द स्पॉट उसकी डेथ हो गई। न्यायालयाने असं म्हटलं की त्याचं वय, त्याचं एकूण सगळं सगळं बघता त्याचं पुढे तो जगला किती असता, हे सगळं त्याचं उत्पन्न त्याला किती मिळालं असतं याचा सगळ्याचा विचार करून 16,35,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्याच्यावरती 16% व्याजाने व्याज हे आकारलं जावं। त्याची रक्कम जर ज्या दिवशी आम्ही दावा दाखल केला तेव्हापासून आजपर्यंत बघितली तर ती पण जवळजवळ 16 लाख रुपये होते, म्हणजे एकूण 32 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश या न्यायालयाने, पुण्याच्या दिवाणी न्यायालयाने केलेला या प्रकरणी। यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी रेसकोर्सचं रूपांतर लवकरच एका थीम पार्क मध्ये होण्याची शक्यता आहे। 2013 सालापासून शिवसेना यासाठी प्रयत्न करते आणि आता मुंबई महानगरपालिकेने सुद्धा या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलंय। पाहूयात सविस्तर बातमी। दोनशे 25 एकरावर पसरलेलं हे मुंबईतलं महालक्ष्मी रेसकोर्स जवळपास 100 वर्षांपासून इथं घोड्यांच्या शर्यती, आलिशान लग्न सोहळे, म्युझिक किंवा डान्स कॉन्सर्ट होत आलेत। पण आता इथं थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। मुंबई महापालिकेनं महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षासाठी भाडेतत्वावर दिली होती। 1914 साली झालेला हा करार 2013 साली संपला आणि त्यानंतर या जागेवर एक थीम पार्क उभं राहावं अशी शिवसेनेकडून वारंवार मागणी झाली। त्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेनं आता या जागेची मालकी मिळवण्यासाठी आणि इथं एक थीम पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलंय। स्थानिक नेते आणि नागरिकांची इतकीच मागणी आहे की इथं थीम पार्क झालं किंवा मग रेसकोर्स असलं, ही जागा सर्वसामान्यांसाठी कायम खुली असावी। महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क बनलं तर लहान मुलांकरता तिथं वेगवेगळे खेळ, राईड्स, वॉटर स्पोर्ट्स असतील। तरुणांकरता, वयोवृद्धांकरता मनोरंजनाची साधनं असतील। रेसकोर्स मुंबईच्या प्राईम लोकेशनला असल्यानं मुंबईकरांसोबतच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीत हा प्रकल्पच खोलंबलेला आहे। ज्या पद्धतीने मुंबईमध्ये वेगवेगळे जे प्रकल्प असतात किंवा काही ज्या योजना असतात, कुठलेही नियोजन न करता आपण जेव्हा असे निर्णय घेतो आणि त्या भविष्यामध्ये त्याच्यावरती काही पाठपुरावा महापालिकेतर्फे न केल्यामुळे आज ती स्थिती फार गंभीर बनलेली आहे। आमची एवढीच मागणी आहे, एकंदरीत महापालिकेने काही थर्म डिसीजन घेऊन त्याचा सोक्ष मोक्ष लावा। प्राइवेट पार्टी पॉलिटिशियन पब्लिक को अंदर आने देता ही नहीं पहले तो, और वो पब्लिक जो बीएमसी का ग्राउंड है वो कोई प्राइवेट पार्टी कब्जा किया है। ये महालक्ष्मी रेस कोर्स का जो वो लोग लेसी है लैंड का, लेकिन फिर भी पब्लिक को आई थिंक 90% 95% ऑफ द डेज अलाउड है। रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबशी करार संपून 10 वर्ष झाली तरी रेसकोर्सची जागा अजून मुंबई महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही। त्यामुळे थीम पार्क नक्की उभारलं जाणार की नाही अशी ही काहींच्या मनात शंका आहे। आता राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेतं हे पाहायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कोविलकर सह रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार। आपण बुलेटिनची सुरुवात करूया। संभाजीराजे हे धर्मवीरच, महाराष्ट्र त्यांना धर्मवीर म्हणूनच ओळखतो आणि कागदपत्र याची साक्ष देतात। स्वराज्य रक्षक संभाजी हे मार्केटेबल टायटल आहे आणि हे अमोल कोल्हे यांनी सिरियल साठी टायटल वापरलंय। राजकारण्यांना सुशिक्षित व्हायची वेळ आलेली आहे असं मत धर्मवीर या मुद्द्याबाबत इतिहासकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केलेला आहे।
अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, धर्मवीरच्या या सगळ्या वादामध्ये आता इतिहासकार विश्वास पाटील यांनी देखील आपलं मत व्यक्त केल्याचं दिसतंय, काय नेमकं याबद्दल सांगता येईल? नाही, विश्वास पाटलांना इतिहासकार नाही म्हणता येणार, ते कादंबरीकार आहेत. बेसिकली त्यांनी कादंबरी लिहिलेली संभाजी महाराजांवरची, म्हणून त्यांनी ते त्यावर संदर्भ तपासले असतील, त्यावरती त्यांनी ती पोस्ट टाकलेली आहे आणि त्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता आणखीन हे जो वाद सुरू आहे, धर्मवीर म्हणायचं की नाही, आता याच्या बाजूने काही लोक म्हणतात दोन्ही म्हटलं तर चालतंय, काही लोक म्हणतात नाही ते स्वराज्य रक्षक होते, धर्मवीर हे विरोधावली हिंदुत्ववाद्यांनी त्यांना चिकटवलेली आहे. असे अनेक वाद आहेत, इझम आहेत. पण आता एका बाजूने आता असं एक मत तयार होताना दिसतंय की धर्मवीर म्हटलं तर काय हरकत आहे, तुम्हाला अडचण काय आहे, दोन्ही म्हणा ना, काहीच अडचण नाही, असा एक सूर निघताना दिसतोय. पण तरी काल अजित पवारांनी बघितलं की ते म्हणले मी कुठेही चुकीचं बोललेलं नाही, अवमान केलेलं नाही, मी फक्त संदर्भ दिलेला आहे. गॅझेटमध्ये स्वराज्य रक्षक म्हटलं, मी सगळं आठवण करून दिली. धर्मवीर कुठेही ऑन रेकॉर्ड नव्हतं यापूर्वी, कारण मवियाचं सरकार होतं, म्हणून त्यांनी हे संदर्भ दिलेले आहेत. आता यावरती भाजप नेमकं पुन्हा अजित पवारांना कसं कोंडीत पकडतंय हे पाहावं लागणार. आणि स्वतः शरद पवारांनी म्हटलेले की असे वाद उकरून काढण्यात काही अर्थ नाही, दोन्ही म्हटलं तर काय फरक पडतो. मग थोडक्यात आता अजित पवार आणखीन पुढे जाऊन आपली भूमिका बदलणार का आपल्या भूमिकेवर ठाम राहणार हेच पाहायचं. बरं, पण चंद्रकांत, वाद जो आहे तो काही पूर्णपणे शमल्याचं दिसत नाहीये. काहींचं मत असं आहे की धर्मवीर या शब्दावरनं काही आक्षेप असण्याचं कारण नाही, काहींचं असं म्हणणं आहे की ते फक्त स्वराज्य रक्षकच होते. मतमतांतर दिसतात यामध्ये, त्याबद्दल नेमकं काय सांगते? हो, निश्चितच. हे बघ, वाद शमूही दिला जाणार नाही भाजपकडनं अशासाठी, कारण त्यांना याच्यातनं राजकीय संधी दिसते. याच्यातनं त्यांना ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हटलं जातं त्या महाराष्ट्रात एक हिंदुत्ववादी विचार त्यांना रुजवायचा, त्यांचा अजेंडाच तो आहे भाजपचा, आणि तो पुन्हा जग जाहीर आहे. आणि त्याच्यासाठी हे पोषक वातावरण आहे, म्हणून हा वाद आणखीन भाजपकडनं पेटवलं जाणार, स्वाभाविक आहे. चंद्रकांत, मी थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी. स्वतः विश्वास पाटील आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. विश्वासजी, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. संभाजीराजे हे धर्मवीरच अशा आशयाची एक पोस्ट आपण केल्याचं निदर्शनाला आलेलं आहे, त्यावरनं देखील आता मतमतांतर व्यक्त होत आहेत. काय नेमकी याबद्दलची आपली भूमिका? माझी याबद्दलची एवढीच भूमिका आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सगळ्या जगातल्या धर्मांचा आदर करत होते. याचा अर्थ हिंदू धर्माचा अनादर करत होते असा जो अर्थ काढला जातोय तो चुकीचा आहे. आणि संभाजी महाराजांना आजकाल राजकारणासाठी म्हणून नव्हे तर गेली वर्षानुवर्ष धर्मवीर असा त्यांचा उल्लेख आहे. धर्मवीर या नावानं त्यांच्यावर सकारात्मक नाटकं लिहिली गेलेली आहेत. पहिलं ना या स्वरूपाचं नाटक 1917ला नाथ माधवांनी लिहिलेलं, खाडीलकरांचा गाजलेला पोवाडा आहे, अनेक पोवाडे आहेत. तर धर्मवीर ही संकल्पना जनामनानं त्यांना दिलेली आहे. त्यावेळेला काही मतांचा हिशोब आणि राजकारणांचा हिशोब नव्हता. त्या काळापासून त्यांना धर्मवीर हे नामनिदान मिळालेलं आहे, मला निदर्शनास आणून द्यायचं आहे. विश्वासजी, गेले काही दिवस सातत्यानं आपण देखील पाहिलं असेल, आपण सगळेच पाहतो आहोत की ऐतिहासिक दाखले आणि संदर्भांशिवाय कोणी बोलू नये अशी विधानं सातत्यानं केली जात आहेत. राजकारण देखील त्यावरनं होत असल्याचं आपण देखील पाहिलं असेल. हा जो सगळा वाद सुरू आहे यावरनं नेमकं काय वाटतं? नेमकं काय म्हणजे काही प्रत्येक व्यक्तीचे जे सकारात्मक आणि नकारात्मक ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला मान्य कराव्याच लागतील. आता संभाजी महाराजांनी औरंगजेबाची जी उंटावरून उलट बसवून मिरवणूक काढली त्याचे अनेक पुरावे आहेत. संभाजी महाराजांना जे छळलं 40-45 वर्ष, त्यांचे डोळे काढले, तेजस्वी डोळे, त्या लोखंडी सळ्या कापून काढले, डोक्याचे केस उपटले, कवी कलशांची जीभ कापली. हा अत्याचार नव्हेत का? आणि जो औरंगजेब स्वतःच्या तिन्ही सख्या भावांना ठार मारतो, त्यांचा भाऊ जो दारा, त्याची पत्नी उदयपुरी हिच्याशी संभोग करतो, जुलमानं तिच्याशी विवाह करतो, तर जो दुष्ट आहे तो दुष्ट आहे. तो कर्तबगार होता हे मान्य आहे, तो शूर होता हे मान्य आहे, पण म्हणून त्याचा दुष्टावा लपत नाही. आणि त्याला संत मंत पदाला नेऊन पोहोचवणं हेही रुचणार नाही, इतिहासाच्या कसोटीवर ते टिकणार नाही. त्यामुळे इतिहासात जे असेल ते मांडावं अशी माझी भूमिका राहते. विश्वासजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपलं मत व्यक्त केलं त्याबद्दल.